नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज भारत। आइए रुक करते इस खास खबर की ओर। महाराष्ट्र सरकार के कौशल रोजगार, उद्यमिता और नवाचार विभाग के अंतर्गत जिला व्यवसाय शिक्षा और प्रशिक्षण अधिकारी कार्यालय धुले और इतिहासचार्य राजवाड़े शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थान धुले के संयुक्त प्रयास से जिला स्तर की तकनीकी प्रदर्शन 2024 का उद्घाटन किया गया। उद्घाटन समारोह में उद्यमी श्री आशीष पाटिल और उद्यमी श्री नितिन बंग मुख्य अतिथि के रूप में मौजूद थे। इस कार्यक्रम में जितेंद्र सोनवड़े, जिला आपदा प्रबंधन अधिकारी धुले एस गवनी, जिला प्रबंधक जिला उद्योग केंद्र और निमंत्रक मनोज कुमार चकोर, जिला व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी कार्यालय धुले उपस्थित होकर इस तकनीकी प्रदर्शन की सफलता में सहयोग किया। साथ ही उप प्राचार्य पीजी सातपुते, आरपी पगारे, उप प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थान धुले और अन्य शिक्षक और शिक्षकेतर कर्मचारी भी इस अवसर पर मौजूद थे। प्राचार्य मनोज कुमार चकोर ने बताया कि ये संस्थाएं बहुत पुरानी हैं और जिले के विभिन्न औद्योगिक प्रशिक्षण संस्थानों से 109 विद्यार्थियों ने 41 अलग अलग प्रयोग प्रस्तुत किए हैं। धुले, साकरी, सिंदखेड़ा, शिरपुर, दोदाईचा के विद्यार्थियों ने इस तकनीकी प्रदर्शन में भाग लिया, जिसमें सरकारी और निजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थान के विद्यार्थी शामिल थे। इस प्रदर्शन का उद्देश्य विद्यार्थियों की कला गुणों को बढ़ावा देना था, जिससे वो कुशल उद्यमी बन सकें और समाज को नई तकनीकी लाभ मिल सके। उद्यमी आशीष पाटिल ने अपने भाषण में कहा कि शिक्षा केवल पुणे, मुंबई या विदेश में प्राप्त करना जरूरी नहीं है, बल्कि जो काम हम करते हैं उसे ईमानदारी और मेहनत से करना चाहिए। उन्होंने ये भी कहा कि वर्तमान में बाजार में अत्याधुनिक पर्यावरण अनुकूल गाड़ियां आ रही हैं, जिनके रिपेयरिंग के लिए मानव श्रम की कमी है और औद्योगिक संस्थाओं को विद्यार्थियों को इस विषय में प्रशिक्षण देना चाहिए। इससे ग्रामीण क्षेत्रों में रोजगार की संभावनाएं बढ़ेंगी। ज्याप्रमाणे रोजगाराच्या संधी आपल्याकडे भरपूर उपलब्ध आहेत, मागच्या प्रदर्शनाच्या वेळेस उपस्थित प्रशासनाकडून आणि विशेषतः आपल्या आयटीआयकडून जे केलं जातं याच्यामध्ये केवळ आपल्या पुस्तकी ज्ञानाद्वारे आपण प्रगत न होता प्रत्यक्ष कौशल्य आपल्याकडे जे असेल ते कौशल्य दाखवून आपण कशा पद्धतीने आपण आपलं पुढचं आयुष्य चांगलं करू शकू, हा या प्रदर्शनाचा उद्देश असावा असं मला वाटतं। आणि ह्या उद्देशाला अनुसरूनच माझी आपल्याला विनंती अशी आहे की जे काही आपले गुण आहेत, जे काही आपण आज प्रदर्शनामध्ये वेगवेगळे मॉडेल तयार केलेले आहे, मागच्या वेळेसही मी सांगितलं होतं आणि आजही परत आपणा सगळ्यांना जाहीर आवाहन करतो, या प्रदर्शनाचं आपण कमर्शियल प्रोडक्शन कसं करू शकू, याचा कमर्शियल फायदा कसा घेऊ शकू, केवळ फक्त या मॉडेलपर्यंत आपण मर्यादित न राहता याला कमर्शियल अँगल कसा देता येईल, आयटीआयने जर याच्यामध्ये पुढाकार घेतला तर आम्ही निश्चित चांगले उद्योजक उपलब्ध करून देऊ आपल्या सहकार्यासाठी आणि आपल्या या मॉडेलला कमर्शियल मार्केट उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आमचा राहील। आपल्या भावी आयुष्यासाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। की तुम्हाला जर आणखीन पुढे जायचं असेल तर माझ्याकडे या, मी तुम्हाला प्रशिक्षण देतो आणि विकासाच्या दिशेने वाटचाल करायला सांगतो। ही संधी आहे, ही जर तुम्ही ओळखली, अशा प्रकारच्या संधी ओळखल्या तर तुमच्या जीवनाचं सोनं होईल। खऱ्या अर्थानं मला सांगताना आनंद वाटेल, काही वर्षांपूर्वी आयटीआयला नंबर लागावा म्हणून मी अर्ज केला होता, इथं 2 वेळा आलो होतो, पण माझा नंबरच लागला नाही। माझ्या जीवनाची दशा आणि दिशा बदलली। ज्या आयटीआयमध्ये इथं समोर बसून मी मान्यवरांना ऐकणार होतो, त्यांचे विचार ऐकणार होतो, आत्मसात करणार होतो, त्याच मान्यवरांच्या मंचावर बसून ज्या आयटीआयमध्ये माझा नंबर लागला नव्हता, त्या आयटीआयमध्ये मी प्रमुख पाहुणा आहे। आयटीआयच्या मॅनेजमेंट कमिटीवरती मी सदस्य आहे। मला असं वाटतं ज्या दिवशी तुम्ही सगळेजण आमच्यापेक्षाही पुढे जाल आणि तुम्हाला ऐकण्यासाठी आम्ही इथं बसलेले असू, त्या दिवशी खऱ्या अर्थानं तुम्ही संधीचं सोनं केलेलं असेल आणि असं तुम्ही यशस्वी व्हावं असं मला वाटतं। मी आता नमनाला जास्त सगळ्यात उत्कृष्ट दर्जाचं कसं होईल, आज आपण सगळ्यांनी जर विचार केला तर सक्सेस काही मोठी गोष्ट नाही। आज आपल्याला या ठिकाणी टाटा ग्रुपबद्दल देखील माहीत आहे, नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते आहे। आता जेव्हा आधीचे गाडी बनायची ते आणि आज जी आपल्याला जी काही टाटा मोटर्सची असेल किंवा सगळ्याच ज्या काही गाड्या बनतात त्याच्यामध्ये पर्यावरणाचे नॉर्म्स जे आहेत ते पर्यावरणपूरक नॉर्म त्या गाड्यांमध्ये असणं आवश्यक आहे। आता गाडी राहिलेली नाही, फक्त तुमच्यापैकी देखील आमच्याकडे अनेक तुमचे कस्टमर देखील आहेत। आता गाडीमध्ये लोडेड विथ गॅजेट्स, त्याच्यामध्ये अशा प्रकारची फुल्ली लोडेड विथ गॅजेट्स, अशा प्रकारची अत्याधुनिक कार
याचं जर रिपेअरिंग करायचं असेल तर तशा प्रकारचं कौशल्य असणारा टेक्निशियन आम्हाला पाहिजे. थोड्या वेळापूर्वी सरांची चेंबर नावाची जी ऑटो इलेक्ट्रिशियन नावाचं जे टेक्निशियन आहे, या संख्याबळाची थोडीशी कमतरता आहे. तर सरांना असं देखील विनंती केली की तुम्हाला जे काही रिसोर्सेस लागतील सगळ्या प्रकारचे रिसोर्सेस आम्ही प्रोव्हाइड करायला तयार आहे. तुम्हाला इंजिन लागेल, कट सेक्शन लागेल, आपण काही खर्च करू नका सर. आम्हाला जे काही लागेल टाटा मोटर्सकडून सुद्धा तुम्हाला आम्ही मदत करा. शेवटी असं आहे की जी सोसायटीची गरज आहे, जी इंडस्ट्रीची गरज आहे, आतापर्यंत इथल्या गव्हर्नमेंट ITI सरांनी सांगितलं की 3000 विद्यार्थी दरवर्षी बहुतेक बाहेर जातात, आपल्याला जातात, मुंबईला जातात, 11 महिन्याचं ट्रेनिंग घेतात, त्याच्यानंतर त्यांना ब्रेक दिला जातो, मग परत जाऊन दुसऱ्या कंपनीत जायचं. स्थानिक इंडस्ट्री जर या ठिकाणी असेल, स्थानिक इंडस्ट्री या ठिकाणी असेल आणि आपल्याला चांगल्या प्रकारचा रोजगार, चांगल्या प्रकारचं त्याचा मोबदला आम्ही द्यायला तयार आहोत. फक्त आमची विनंती एकच आहे की ज्या प्रकारची रिक्वायरमेंट आमची आहे आतापर्यंत आपण केलंच, परंतु बदलत्या काळाप्रमाणे आपण जर अशा प्रकारच्या आपल्या ट्रेनिंगमध्ये जर आमच्याशी चर्चा करून, नितीन भाऊ पण या ठिकाणी आहेत, ते पण इंडस्ट्रीचे मोठे काम, त्यांच्याशी किंवा आमच्यासारख्या लोकांशी चर्चा करून अशा प्रकारचे विद्यार्थी जर तयार झाले तर त्यांना धुळ्यासारख्या ठिकाणी रोजगार मिळेल, चांगला मोबदला मिळेल, याची आम्ही आपल्याला 100% आश्वासन देतो. नवीन जे काही ट्रेड तयार करायचे असतील त्याच्यामध्ये देखील आमची जी काही रिक्वायरमेंट आहे सर, नवीन काळातली जी रिक्वायरमेंट आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना बाहेर जायची गरज पडणार नाही आणि स्थानिक ठिकाणी त्यांना रोजगार मिळेल, चांगल्या प्रकारचा मोबदला मिळेल. आणि नवीन ट्रेड चालू करण्यासाठी आपल्याला जे काही सपोर्ट लागेल, जी काही मदत लागेल, सिलेबस डिझाईन करण्यामध्ये काही मदत लागेल तर ती मदत देखील करण्याला आमचा 100% पाठिंबा असेल. अनेक फिटर असतील, इलेक्ट्रिशियन असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, MM असेल, टर्नर, मशिनिस्ट, अशा विविध 20 व्यवसायामधून अनेक विद्यार्थ्यांनी चांगले असे मॉडेल्स या ठिकाणी प्रदर्शित केले होते. परीक्षकांना पण त्या ठिकाणी खूप भ्रम पडला. मॉडेल्समधनं 1 ते 3 नंबर कोणती निवड करावी, निवड करून 2 उत्तेजनार्थ तुमचं प्रदर्शन आहे हे पूर्ण जिल्हा स्तरावरचं आहे. त्याच्यामध्ये साक्री असेल, पिंपळनेर असेल, शिंदखेडा असेल, शिरपूर असेल, येथील गव्हर्नमेंट संस्था, टेक्निकल हायस्कूल, बायफोकल, MCVC, त्याचप्रमाणे आमच्या खाजगी ऑपरा संस्था यासुद्धा या ठिकाणी सहभागी झालेल्या आहे. आणि आज जवळपास यामध्ये 39 मॉडेल्स या ठिकाणी सर्व आमच्या ITI, टेक्निकल हायस्कूलने, MCVC, बायफोकल आणि बोर्डाच्या अभ्यासक्रमामधील संस्थांनी सहभाग घेऊन या ठिकाणी मांडलेले आहे. इंडस्ट्रीचा आमच्यासोबत कायम कनेक्टिव्हिटी असते. मागील 3 वर्षापासून इंडस्ट्रीचं इंटरॅक्शन खूप चांगलं ITI सोबत आहे. त्याच्यामध्ये आमचे बंग साहेब असतील, आशीष पाटील. महाराष्ट्र से सी न्यूज़ संवाददाता धुलिया नीलेश परदेसी की रिपोर्ट। जितेंद्र सोनवड़े जिला आपदा प्रबंधन अधिकारी ने ये बताया कि हमें मिले अवसरों का सही तरीके से उपयोग करना चाहिए ताकि हम जीवन में सफल हो सके। समारोह का सूत्र संचालन श्री SN इंगड़े ने किया और आभार प्रदर्शन श्री CS कुलकर्णी समूह निदेशक ने किया। फिलहाल इस खबर में बस इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।